तर जय शिवराय मंडळी, मी पवन खांडेकर. आपण चाललेलो आहोत राज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी किल्ले रायगडला, जो की एकदम थाटामाटामध्ये 6 जूनला पार पडत आहे. आम्ही पण येतो, तुम्ही पण या. 6 जून आमच्या मित्रांसोबत रायगड सोहळ्याला. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण बघूया आपल्या रायगडची पूर्ण जर्नी आणि आपला प्रवास. तर भेटूया रायगडावरती. सगळ्यात अगोदर आपण स्वारगेटला आलो. तू काय झालास काळा. आणि फायनली आपण निघालो आहोत पुण्यावरतून रायगडसाठी, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो. आपल्याला बस न मिळाल्या कारणाने आपण डायरेक्ट उबर बुक केली, जी की आपल्याला रायगडाच्या पायथ्यापर्यंत नेऊन सोडेल, कारण की आपल्याकडे पैसा खूप झाला होता. रायगडला जात असताना प्रत्येक गाडीवरती भगवा झेंडा आणि महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं इन्व्हिटेशन लावलेलं होतं. खरोखरच या वर्षीचा राज्याभिषेक सोहळा हे बघण्यासारखा असेल, हे या गोष्टीवरून सिद्ध होत आहे. त्यातमध्ये आमच्या गाडीला होतं AC, त्यामुळे ट्रॅव्हलिंग करताना आम्हाला खूप भारी वाटत होतं. तेवढ्यामध्येच आमच्या ताफ्यावरती नजर गेली, ज्या ताफ्यामध्ये 100 बडकर 1 गाड्या होत्या. म्हणजे विश्वास बसणार नाही तुम्हाला. बघू शकता तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ काढायचा रे. बाबा, अरे बापरे, चांगले रांग तयार केले. फॉर्च्युनर, ऑडी, ट्रॅव्हलिंग करून खूप थकलो होतो, त्यामुळे म्हणलं भाऊ थोडं गाडी साईडला घे, कुठेतरी काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि नंतर पुढचा प्रवास कंटिन्यू करू. तुला कुठेतरी घेऊन जा भाऊ, तू नाव रोशन करतोस GMCचं. हा आहे दुर्गराज रायगड आणि त्यावरती राज्याभिषेक सोहळ्यासाठी जमलेली गर्दी आणि लाईट तुम्ही दूरवरून बघू शकता. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा दरवर्षी एक नवीन अनुभव देतो, ज्यातून आपल्याला शिवकाळातील राज्याभिषेक सोहळ्याचा एक अनुभूती येऊन जाते. त्याच अनुषंगाने आपण आलेलो आहोत राज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी. पाचडला पोहोचल्यानंतर तिथं आम्हाला बस मिळाली. त्यानंतर थोडंसं पायी प्रवास करून आम्ही रात्रभर वाघबेळापाशी विश्रांती केली आणि सकाळी गड चढायला सुरुवात केली होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप सारे शिवभक्त राज्याभिषेक सोहळ्यासाठी आले होते, परंतु यावर्षी खूप जास्त गर्दी होती. सांगायचं झालं तर मागच्या वर्षीच्या सोहळ्याच्या 3 पटीहून जास्त शिवभक्त यावर्षी आले होते. विनंती आहे, वॉकीवरती रिस्पॉन्स द्यावा. कंट्रोल रूम
आपल्याकडे माणसाला मंदिरात लावलं तर काय करतात ते काय ना त्याचा अगोदर ते पूर्ण बघा त्यांच्या वंशाच्या मंदिराचं कार्यक्रम जे होते ना त्यांच्या वंशामध्ये जास्त करून त्यांची पिढी मग बघितलं होतं दोन मिनिटं तेच काढा आम्ही लोटून देऊ मध्ये आतमध्ये नको जाऊ चांगली बसा चांगली चल पडतो भारी बसा दिसाली
हो 16,000 रुपये दिले पकडणे. किती 16 16,500 रुपये.